तर नमस्कार लाडक्या ताईंनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या ताईंनो बघा, अखेर आता लाडक्या ताईंची प्रतीक्षा संपली. लाडक्या ताईंनो बघा, तर सर्व लाडक्या ताईंसाठी आता मेचा हप्ता आता उद्या सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडक्या ताईंनो बघा, थेट आता उद्या सकाळपासून सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये या 5 बँकेमध्ये बघा लाडक्या ताईंनो, या 5 बँकेमध्ये खात्यामध्ये हे आता 100% जमा होणार आहे ₹21. बघा लाडक्या ताईंनो, आता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या लाडक्या ताईंना पैसे जमा होणार आहे, संपूर्ण डिटेल्समध्ये आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. तर लाडक्या ताईंनो बघा, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत, तुम्ही व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे. तर लाडक्या ताईंनो मग चला, तर मग उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पाहूयात की आता ते कोणते जिल्हे आहे व कोणत्या जिल्ह्यातील लाडक्या ताईंना पैसे जमा होणार आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, आता सर्वात अगोदर बघा, आता ज्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हे ₹15,000 जमा झाले असतील, आता म्हणजेच की बघा लाडक्या ताईंनो बघा, आता तुम्हाला आता लाडकी बहीण योजनामध्ये आता एकूण हे 10 हप्ते जमा झाले आहे. म्हणजेच की 10 हप्त्यामध्ये तुम्हाला ₹15,000 आतापर्यंत जमा झाले आहे. बघा आता म्हणजेच की बघा, आता पैसे जमा झाले असतील, मग अशाच बहिणींना आता हे ₹21चा आता वाटप होणार आहे. बघा लाडक्या ताईंनो, आता यामध्ये अपडेटमध्ये असे सांगितले गेले आहे की तुम्हाला आतापर्यंत ₹15,000 मिळाले. आता एकूण 10 टप्प्यामध्ये तर तुम्हाला लाडक्या ताईंनो, जर तुम्हाला हे पैसे मिळाले तरच तुम्हाला आता हे ₹21 प्रमाणे आता इथून पुढे तुम्हाला हे पैसे जमा होणार आहे. आता बघा, बऱ्याच लाडक्या ताईंना डीबीटी अंतर्गत हे आता पैसे बघा, हे आतापर्यंत पैसे तुम्हाला डीबीटीने पैसे तुमच्या अकाउंटमध्ये बघा हे पैसे जमा झाले आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, आता ज्या लाडक्या ताईंना हे आतापर्यंत सर्व पैसे मिळाले, म्हणजेच की एकही हप्ता त्यांना वंचित राहिला नाही, तर त्या लाडक्या ताईंना आता इथून पुढे तुम्हाला हे ₹21 मिळण्याचे आता फुल प्रोसेस झालेली आहे. म्हणजेच की आता तुम्हाला ₹21 उद्यापासून जमा होणार आहे. तर लाडक्या ताईंनो बघा, आता बघा, ज्या लाडक्या ताईंना एक जरी हप्ता मिळाला नाही, तर त्या लाडक्या ताईंनो बघा, आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला एप्रिलचा मिळाला नाही, फेब्रुवारीचा मिळाला नाही. तर त्या लाडक्या ताईंना आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की आम्हाला हे पैसा मिळाला नाही या हप्त्याचा, या महिन्याचा. तर लाडक्या ताईंनो बघा, तुम्हाला जर हे पैसे मिळाले नाही तर लवकर यावरती कारवाई करून घ्या, नाहीतर तुमचे पैसे आता इथून पुढे तुम्हाला हे पैसे हे जमा होणार नाही. लाडक्या ताईंनो बघा, आता लाडक्या ताईंनो बघा, बऱ्याच लाडक्या ताईंना या योजनेतून वगळण्यात आलेले आहे, म्हणजेच की काढून टाकण्यात आलेले आहे. म्हणून तुम्हाला हे पैसे जमा झाले की नाही ते आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करा. जर जमा झाले असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही, कारण की तुम्हाला आता ₹21 मिळणार म्हणजे मिळणार. बघा लाडक्या ताईंनो, ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. आता बघा लाडक्या ताईंनो, ब्रेकिंग न्यूज आहे, पैसे वाटप आता जे सुरू झालेले आहे आणि आज सकाळी बघा, आज सकाळीपासूनच हे सुरू झालेलं आहे. बघा 10 वाजेपासून सर्व बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे. फक्त आता याच बहिणींना पैसे मिळणार आहे. बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला अगोदरच सांगलं होतं की फक्त आता याच लाडक्या ताईंना हे पैसे मिळणार आहे. बघा लाडक्या ताईंनो, आता तर त्या लाडक्या ताईंनी कोणत्या आहे, तर लाडक्या ताईंनो बघा, बऱ्याच लाडक्या ताईंना डीबीटीने पैसे जमा झाले आहे. बघा लाडक्या ताईंनो, जरी तुम्हाला हे पैसे जमा झाले असतील तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. जर तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर हे तुम्हाला ₹21 आता हप्ता हे तुम्हाला मिळणार नाही. तर लाडक्या ताईंनो बघा, आता बहिणी कोणत्या आहे बघा, त्या पैसे मिळालेले नाही. तर बघा, आता लाडक्या ताईंनो बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता एक मोठा निर्णय घेतलेला आहे की लाडकी बहीण योजनाविषयी आहे. आता सर्व पात्र बहिणींना ₹21 हे प्रमाणे मिळणार आहे. बघा लाडक्या ताईंनो, आता मुख्यमंत्र्याची बैठक सुद्धा झालेली आहे आणि त्याने सुद्धा सांगितलं आहे की आता तुम्हाला हे ₹21 आता मे महिन्यामध्ये हप्ता मिळणार आहे. तर बघा लाडक्या ताईंनो, आता हे हप्ते कधीपासून मिळणार, तर आता लाडक्या ताईंनो, ही आता लाडक्या ताईंची प्रतीक्षा संपली आहे. आता उद्या सकाळपासून सर्व लाडक्या ताईंना हे पैसे जमा होणार आहे. बघा लाडक्या ताईंनो, आजच हे पैसे जमा झाले आहे. बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे मिळाले आहे. आता काही तुरळक ठिकाणी
पैसे जमा झाले. आता उद्यापासून या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे. बघा तुमचा जिल्हा या जिल्ह्यात असेल तर तुम्हाला आता हे पैसे मिळणार आहे. जर तुमचा जिल्हा नसेल तर तुम्हाला या योजनेतून काढून टाकण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींनो. बघा आता त्यासमोर काय म्हणाले बघा, शासनाने सुद्धा नवीन जी आर महत्वाचा जे काय 5 अटी लावलेल्या आहे बघा लाडक्या बहिणींनो. आता शासनाने या योजनामध्ये बघा कोणत्या ते अटी आहे आणि कोणते नियम आहे आणि बघा कोणते ते लावलेले आहे. बघा बहिणींनो, बघा या अटीमध्ये बसतीच असाल तुम्ही, जर बसत असाल त्याच बहिणींना आता हे पैसे वाटप होणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, शासनाने आता या योजनामध्ये नवीन अटी लावलेल्या आहे, नवीन नियम लावलेला आहे. जर तुम्ही या नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला या योजनेचा आता पैसे 2100 रुपये मिळणार आहे लाडक्या बहिणींनो. बघा आता ते कोणत्या अटी आहे संपूर्ण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघायचा आहे. जर तुम्ही अर्ध्यामध्येच व्हिडिओ सोडून जाता आणि तुम्हाला संपूर्ण डिटेल्स माहिती बघत नाही आणि नंतरच्या अपडेटमध्ये तुम्ही म्हणता की आम्हाला पैसे आले नाही, बऱ्याच लाडक्या बहिणी आपला व्हिडिओ पाहतात आणि बऱ्याच मधातून म्हणजे की अर्धा व्हिडिओ बघता आणि स्किप करता, नंतर बऱ्याच लाडक्या ताईंना मग पैसे मिळत नाही. मग लाडक्या ताईंनी म्हणतात की आम्हाला पैसे आले नाही, कारण की तुम्ही संपूर्ण अटी नियम बसत नाही, तुम्ही अटी नियम पालन करत नाही, म्हणजे की तुम्ही नियमामध्ये पालन करत नाही. म्हणून तुम्ही हे आता बऱ्याच लाडक्या ताईंना एप्रिलच्या हप्त्यामध्ये नियम लावले होते आणि त्यात या नियमामध्ये बऱ्याच लाडक्या ताईंनी नियम पाळलेला नाही, म्हणून त्या लाडक्या बहिणीला एप्रिलचे पैसे आले नाही. आणि बऱ्याच लाडक्या ताईंनी सुद्धा कमेंट करत आहे की आम्हाला पैसे एप्रिलचे मिळाले नाहीत. तर लाडक्या बहिणींनो, बघा आता मेचा हप्ता येण्या अगोदर तुम्ही हे नियम पाळलेत म्हणजे की तुम्ही या अटीमध्ये बसाल तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, बघा आता ते बघा लाडकी बहीण योजनामध्ये पहिली अट आहे ते नेमकी कोणती आहे बघा लाडक्या बहिणींनो. आता ज्या बहिणींचं लग्न झालेलं आहे बघा लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींचं लग्न झाले आहे अशा बहिणीच्या खात्यामध्ये आता सासरी बघा लाडक्या बहिणींनो, बघा ज्या बहिणीच्या लग्न झालेलं आहे आणि अशा बहिणीच्या सासरी 5 एकर पेक्षा जास्त जमीन नसावी. बघा लाडक्या बहिणींनो, पहिली नियम आहे बघा लाडक्या बहिणींनो. जर तुमचं लग्न झाले असेल आणि तुमचे सासरी 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल बघा नसावी पाहिजे, म्हणजे की नसली पाहिजेत. जर असली आणि तुम्हाला आता या योजनेचा फायदा घेता येणार नाही. बघा काय सांगितलं आहे लाडक्या बहिणींनो. आणि बघा आता दुसरी अट आहे ती नेमकी कोणती आहे लाडक्या बहिणींनो. बघा पहिली अट आहे तुमच्या सासरी 5 एकर पेक्षा जास्त जमीन नसावी तर तुम्हाला हे 2100 रुपये मिळणार आहे. आणि आता सोबतच दुसरी सुद्धा अट आली आहे लाडक्या बहिणींनो. बघा आणि ज्या बहिणीचं लग्न झालेलं नाही अशा बहिणीच्या कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन नसावी लाडक्या बहिणींनो. बघा आता जमीन नसावी, बघा हीच दुसरी अट आहे बघा लाडक्या बहिणींनो. आता त्यानंतर तिसरी अट कोणती आहे बघा, तुमचा थोडासाही उशीर न वाया घालता मी व्हिडिओला संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहोत. फटाफट आपल्या व्हिडिओला लाईक करा लाडक्या बहिणींनो. बघा आता जे दुसरी अट आहे बघा, ती दुसरी अट तुम्हाला माहीतच आहे की बघा 5 एकर पेक्षा तुमचे लग्न जर झाले असेल म्हणजे की तुमच्या सासरी 5 एकर पेक्षा जास्त जमीन नसावी. बघा आता दुसरी अट नेमकं कोणती आहे बघा लाडक्या बहिणींनो. बघा फटाफट आपल्या व्हिडिओला लाईक करा, महत्त्वपूर्ण वाटत असेल. आणि बघा आता ज्या बहिणींचं वय 1 मे 2025 पर्यंत बघा लाडक्या बहिणींनो, 1 मे पासून हे आता यामध्ये नियम अपडेट झालेला आहे बघा 2025 पासून. आता ज्या लाडक्या ताईंचे वय 65 वर्ष पूर्ण झालं असेल अशा बहिणींना पैसे मिळणार नाही लाडक्या बहिणींनो. बघा ज्यावेळेस योजना चालू झाली होती त्यावेळेस असे सांगले गेले होते की ज्या लाडक्या बहिणींचे 18 ते 65 वयोगटातील महिलांना फक्त या योजनेचा फायदा घेता येणार आहे असे त्यांनी सांगितले होते. पण आता बघा ज्या लाडक्या ताईंचे 65 वर्षे कंप्लीट झाले त्या लाडक्या ताईंना आता या योजनेचे 2100 रुपये मिळणार नाही, म्हणजे की इथून पुढे तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही लाडक्या ताईंनो. बघा आता तुम्हाला ही योजना म्हणजे अनेक याच्यावरून दुसरी जी योजना काढली होती ती म्हणजे की संजय गांधी. बघा लाडक्या ताईंनो, जर तुम्ही आता 65 वर्ष झाले असेल तर तुम्ही दुसऱ्या योजनेचा फायदा घेता येणार आहे लाडक्या ताईंनो. बघा आता काळजी करायची गरज नाही, कारण की आता बघा तिसरी कोणती अपडेट आहे बघा लाडक्या ताईंनो. तिसरा जो अटी आहे ते म्हणजे की तुमच्या कुटुंबात जर कोणी
आता बघा सरकारी नोकरीवर लागला असेल तर अशा बहिणीचे सुद्धा आता पैसे आता बंद होणार आहे. लाडक्या बहिणींनो बघा, आता तुमच्या जर घरामध्ये नवीन जर सरकारी नोकरीमध्ये लागला असेल तरी सुद्धा तुम्हाला आता हे पैसे मिळणार नाही. लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा, आता 21 रुपये मिळाले म्हणून आता यामध्ये खूप अशा नियम अटी ठेवले आहे. आणि आता तुम्हाला बघा, तुम्ही म्हणशाल की आम्हाला अगोदर तर पैसे मिळाले, तर लाडक्या बहिणींनो बघा 2024 मध्ये तुम्हाला आता पैसे मिळाले, आता 2025 मध्ये मिळणार नाही. बघा आता 21 रुपये, कारण की 21 रुपये मिळाले म्हणून आता नवीन नियम लावलेला आहे. बघा आता चौथी जो अट आहे बघा कोणती आहे. लाडक्या बहिणींनो बघा, तुमच्या कुटुंबाचं जर उत्पन्न आता 2025 मध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त झालं असेल तरी सुद्धा आता तुमची योजना कायमचीच बंद केली जाणार आहे. लाडक्या बहिणींनो बघा, आता 2025 अपडेट झाला आहे, तुम्हाला नवीन उत्पन्न लागणार आहे. बघा आता नवीन उत्पन्न मध्ये तुम्हाला वार्षिक उत्पन्न आहे ते नवीन फॉर्म मध्ये आता नवीन तुम्हाला फॉर्म मध्ये सबमिट करायचं आहे. आता यामध्ये 21 रुपये मिळणार आहे म्हणून तुम्हाला नवीन उत्पन्न जोडायचं आहे. बघा जर तुमचे आता 2.5 लाखापेक्षा उत्पन्न जास्त असेल, बघा जास्त झाले असेल तरी तुम्हाला आता या योजनेचा आता फायदा घेता येणार नाही. बघा आता त्याचनंतर आता ही 5वी जे कोणती अट आहे बघा, शेवटची अट आहे लाडक्या बहिणींनो. बघा शेवटची 5वी अट आहे, आता एका कुटुंबातील फक्त 2च महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकतील. बघा बऱ्याच लाडक्या बहिणीच्या घरामध्ये एका कुटुंबामध्ये 4 3 महिला आहेत ते लाभ घेत होत्या. त्या लाडक्या बहिणीला आता फक्त 2च महिलांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे एका कुटुंबातील. लाडक्या बहिणींनो बघा, आता ही होती अतिशय महत्त्वाची माहिती. तर लाडक्या बहिणींनो जर तुम्ही या लाडक्या बहिणींनो बघा, आता तुम्ही या जर अटीमध्ये बसत असाल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट करा की नेमकी तुम्ही कोणत्या अटीमध्ये बसत नाही. ते लवकरात लवकर फटाफट आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये पटापट कमेंट करून सांगा की आम्ही या अटीमध्ये बसत नाही, दुसऱ्या अटीमध्ये बसत नाही, तिसऱ्या अटीमध्ये बसत नाही. तर लाडक्या बहिणींनो बघा, आता पुढच्या अपडेटमध्ये आपण सांगणारच आहोत की आता ते उद्या सकाळी ठीक आता 8 वाजता मी तुम्हाला सांगणारच आहोत की आज फक्त या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे, या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे, त्या जिल्ह्याची यादी सुद्धा दाखवणार आहे. ते जिल्हे कोणते आहेत तर लाडक्या बहिणींनो बघा, आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आता भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत आता जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.